विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत। इंदापूर पोलिसांनी पकडला 240 किलो गांजा, एकूण 70,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नेहमीच धडाकेबाज कामगिरीच्या नावाने चर्चेत असलेल्या इंदापूर पोलिसांनी सरडेवाडी टोल नाका परिसरामध्ये सापळा रचून तब्बल 240 किलो गांजा पकडला असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार MH42 AR 5656 ही हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी विशाखापट्टणम येथून 240 किलो गांजाचे पॉकेट्स घेऊन पुणे या ठिकाणी जात असताना इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोल नाका परिसरात दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 9:30च्या सुमारास इंदापूर पोलीस स्टेशनकडील पथक मौजे सरडेवाडी टोल नाका येथे सापळा रचून थांबलेले असताना तेथे एक हुंडाई कंपनीची क्रेटा कार MH42 AR 5656 या गाडीत आली व ती थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालक आणि त्याच्या ताब्यातील वाहन हे टोल नाक्यावरील डिव्हायडरवर चढवल्याने ते जागेवर थांबले। त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गाडीतील वाहन चालकास पोलीस स्टाफची ओळख सांगून गाडीमधील इसमांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे रुपेश दिलीप जाधव राहणार वृंदावन पार्क कसबा व सुनील तुळशीदास वेद पाठक राहणार वागज रोड देवडे पार्क बारामती तालुका बारामती असे सांगितले। त्यानंतर पोलीस पथकाने सदर हुंडाई कंपनीची क्रेटा कार MH42 AR 5656 या गाडीची पाहणी केली असता गाडीची डिक्की उघडून पाहिली आणि त्या डिक्कीत आणि सीट खाली खाकी रंगाचे चिकटपट्टीचे आवरण असलेले 120 पॉकेट्स दिसून आल्याने सदर पॉकेट्सची पाहणी केली असता कॅनिबियस वनस्पतीची पाने फुले बिया बोंडे यांचा समावेश असलेले हिरवट व तपकिरी रंगाचा एकूण 240 किलो ओलसर गांजा मिळून आला। गांजाच्या वाहतुकीसाठी वापरलेले हुंडाई कंपनीची पांढऱ्या रंगाची क्रेटा कार MH42 AR 5656 किंमत 10 लाख रुपये व इतर जप्त मुद्देमाल असा एकूण 70,20,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून तपासकामी जप्त करण्यात आलाय। गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या कलम 8 क 20 ब 20 2 क 29 भारतीय दंडविधी कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक श्री अनंत भोईटे, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश पवार, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस हवालदार बालगुडे, त्याचबरोबर पोलीस लक्ष्मण सूर्यवंशी, पोलीस शिपाई दिनेश चोरमले, सिद्धाराम गुरव, विनोद काळे, गजानन वानोडे, विलास राखुंडे, त्याचबरोबर विक्रम जमादार त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे करीत आहेत। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी अतुल सोनकांबळे, इंदापूर। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सर यांनी NDPS संबंधी अंमली पदार्थांवर कडक कारवाई करण्यावर सगळ्या पोलीस स्टेशनला आदेश दिले होते। त्यातूनच काल इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाली की काही गांजा बाहेरच्या राज्यातून पुण्याच्या दिशेने जाणार आहे। ती माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सरडेवाडी टोल नाका या ठिकाणी पथक तयार करून तिथं नेमलेलं होतं। एक संशयास्पद गाडी क्रेटा गाडी जी होती ती गाडी संशयास्पद वाटली आणि त्या गाडीला थांबवण्याचा इशारा करतात त्या ड्रायव्हरने ती पळून जाण्याचा प्रयत्न केला। तिचा पाठलाग करत असताना ती तिथंच ताब्यात घेण्यात आली। ती गाडीची तपासणी केली असता त्या गाडीच्या डिक्कीमध्ये आणि सीट खाली ब्राऊन पेपरमध्ये खाकी कागदामध्ये चिटकवलेली जवळपास 120 पॅकेट्स मिळाली। ती पॅकेट्सची तपासणी केली असता जवळपास 200 किलो गांजा 240 किलो गांजा काल आपण ते जप्त केला आहे। या गुन्ह्यामध्ये 2 आरोपींना नामे रुपेश जाधव आणि सुनील वेद पाठक राहणार बारामती या दोघांनाही आपण अटक केलेली आहे। NDPS कलम 8-20 या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। प्राथमिक तपासामध्ये हा गांजा त्यांनी विशाखापट्टणम या ठिकाणावरून त्यांनी भरलेला होता आणि ते
पुणे या ठिकाणी त्यांची डिलिव्हरी करणार होते अशी माहिती मिळाली. यामध्ये आम्ही पुढील तपास पवार करत आहे आणि त्यांची टीम तपास करते. तर त्यांच्याकडून पुढे हा माल कुठून आणला, हा पुन्हा कशी जाणार होता, हे आरोपी निष्पन्न करून त्याचा तपास चालू आहे. आरोपी जे पकडले ते गाडी आणि गाडी नंबर किंवा गाडी कुठली होती नेमकी? गाडी जी आहे तिचा क्रमांक MH 42 AR 5656 ही हुंडाई क्रेटा गाडी होती. आणि जे आरोपी आहे रुपेश जाधव हा कसबा बारामती येथे राहणार आहे आणि दुसरा जो सुनील वेद पाटील तो देखील देवळे पार्क बारामती या ठिकाणी. हो, दोन्ही आरोपी जे आहेत ते बारामती येथे राहणार. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.